जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वा, समास 7वा, अधोर्धव निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. ही मूळ मायात सर्व विकारांचे मूळ आहे. ती निश्चलातील सूक्ष्म चलन आहे. मूळ माया ही जाणीव रूप असून परब्रह्मातील पहिला संकल्प आहे. षड्गुगेश्वर भगवंताची ओळख ही अशीच आहे. त्या स्फुरणाला प्रकृती पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी, नटेश्वर अशी अनेक नावं असली तरीही जगत प्रकाशक ज्ञानकलाच त्याची मूळ स्थिती आहे. बरं, संकल्पाच्या चलनातच वायूचे लक्षण असून वायूमध्ये त्रिगुण आणि पंचमुखे सामावलेली आहे. दृष्टांत द्यायचा झाला तर तो असा: एका वेलीचे परीक्षण केले तर तिची मुळे खोल रुजली असतात आणि पानं, फुलं, फळं हे सर्व त्या मुळात सूक्ष्म रूपाने असतात. त्याशिवाय तिचे अनेक प्रकारचे रंग, चित्र, विचित्र आकार, अनेक चवी हे सर्व मुळातच समाविष्ट झालेले असतात. पण मूळ फोडून पाहिले तर त्यात काही नाही असेच वाटते. पण पुन्हा तीच वाढू लागली की रंग, आकार, चव इत्यादी प्रकट होऊ लागतात. डोंगराच्या दरीत वेली भरून खाली वाढत जाऊन भूमीपर्यंत येऊन पोचतात. त्याचप्रमाणे मूळ माया ही परब्रह्मापासून निघून व्यक्त स्थितीप्रत पोचते असे समजा. मुळाप्रमाणे त्यात पंचभूत त्रिगुण समाविष्ट झाले आहेत. हा सिद्धांत अनुभवाने जाणायला हवा. वेल जशी वाढते तशी पाना फुलाने डवरून छान दिसू लागते. पुढे तिचे अगणित रूपात परिवर्तन होते. तिला कितीतरी फांद्या फुटतात, पाने इत्यादी कितीतरी झुपके वाढतात आणि त्याप्रमाणे जगात वाढणे जोरात चालले आहे. झाडापासून कित्येक फळं खाली पडून झाडापासून वेगळी होतात. असे होणे पडणे अखंडपणे चालूच आहे. एक वेल सुकल्यासारखी वाटते पण तेथेच पुन्हा फुटते. असे असंख्य होतात आणि जातात. त्याचप्रमाणे पाने गळतात आणि पुन्हा नवीन फुटतात. फुले, फळे तशीच गळतात आणि पुन्हा नवीन येतात. पण त्यातच त्यांच्यावर अगणित जीवांचा निर्वाह चालतो. पूर्णपणे वेलीच करपतात व पुन्हा मुळापासून सिद्ध होतात इत्यादी प्रतीतीने जाणावे. मुळापासून उखडून काढले तर वाढ खुंटते. तद्भवत अनुभवाज्ञानाने अहंकार रूपी मूळ उखडून टाकायचे असते. आधी बीज, शेवटी ही बीज आणि वृक्षामध्येही पाण्याच्या रूपाने बीज असा स्वाभाविकपणे विस्तार झाला आहे. मुळात काय आहे ते पाने, फुले, फळे इत्यादी बीजसृष्टी आपणच दाखवतो आणि आपण अंश असून पुढे मूळ वस्तू त्यांचे निरायासपणे परिवर्तन होते. बीज विस्तार पावते, पुन्हा बीजरूप होणे, पुन्हा विस्तार पावते, असे चक्र सुरूच असते. पण ज्यांना आत्मज्ञान झाला आहे त्यांनी मात्र अशा प्रकारचे विपरीत कष्ट होत नाहीत. ज्ञान झालेल्यांना कष्ट करणे नाही असे म्हटले म्हणून त्यांना काही करण्याची गरज नाही असे नाही. त्यांनाही जाणून घ्यायचे आहे. आता ज्ञेय जे जाणायचे आहे ती वस्तू आपल्यामध्येच असली तरीही सर्वांना कशी माहीत असणार. लोक आत्म्याच्या योगेच काम करीत असले तरीही त्याला जाणत नाहीत. आत्मा दिसत नाही म्हटल्यावर ते तरी काय करणार. विषय भोगही त्याच्यामुळेच संभवत असून त्याच्याशिवाय काहीच घडत नाही. आत्म्याला जाणण्यासाठी स्थूल सोडून सूक्ष्मात प्रवेश करायला हवे. आपले अंतःकरण व जगाचे अंतःकरण केवळ एकच आहे, पण शरीर स्वभावामुळे वेगवेगळे विकार झाले आहेत. एका बोटाला झालेली इजा दुसऱ्या बोटाला कळत नाही. हात, पाय किंवा इतर अवयवांच्या गोष्टी अशाच आहेत. अशा तऱ्हेने एका अवयवाचे सुख दुःख दुसऱ्या अवयवांना समजत नाही म्हटल्यावर दुसऱ्यांचे काय जाणू शकतो. म्हणूनच दुसऱ्यांचे गुपित कळत नाही. एकाच पाण्यामुळे सर्व वेलींना वेगवेगळे अंकुर फुटतात ना, त्यातील काही तोडून फेकतो तेव्हा त्या वाळून जातात, उरलेल्या प्रफुल्लित राहतात. त्याचप्रमाणे भेद निर्माण झालेल्या एकमेकांना समजेना असे झाले आहे. पण जाणीव रूपाने आत्म्याला भेद नाही. आत्म्यामध्ये जो भेद दिसतो तो देह स्वभावामुळे हे बहुशा सर्वांना माहीत आहेच.
जगात सर्वजण पाहून ऐकून जाणतात. शहाणे अंतरंगाचे परीक्षण करतात, पण चतुर लोक ते सर्व गुप्तपणे जाणून घेतात. अनेक लोकांचे पालन करणारे महंत त्या सर्वांच्या अंतःकरणाचे निरीक्षण करून चातुर्याने त्यांचे हृदगत जाणून घेतात आणि लोकही प्रथम त्यांची मनीषा काय आहे हे पाहूनच मग त्यांच्यावर विश्वास ठेवतात. प्रत्येकाचे वर्तन असेच असते. एवढेच की कितीही जागरूकपणे वागले तरीही आठवणींच्या मागे विस्मरण असणारच. आपली ठेव आपणच गमावतात. कित्येक वेळा आपलेच आपल्याला आठवत नाही. आपणच बोललेली गोष्ट स्मरणात राहत नाही. तेही बरोबरच आहे म्हणा. कारण बेहिशेबाने उठणाऱ्या कल्पनांची आठवण तरी कशी राहणार. असे चंचल चक्र काही सरळ काही वाकडे असून दरिद्री माणूस किंवा इंद्र या दोघांनाही स्मरण विस्मरण हे दोन्ही आहेच. जाणीव म्हणजे देव, विस्मरण म्हणजे राक्षस आणि जाणीव विस्मरण हे दोन्ही मिळून वागणारा तो माणूस. म्हणूनच दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती असे संपत्तीचे 2 प्रकार आहेत. विचार करून त्याची प्रतीती घ्यावी. विवेकाने विवेक जाणायला हवा, आत्म्याने आत्मा जाणायला हवा आणि डोळ्यानेच आरशातील डोळा पाहायला हवा. जड वस्तूने जड देह खाजवावा, सूक्ष्मानेच सूक्ष्म जाणावे, अंतरंगात संकेताने मर्म बिंबवून घ्यावे, विचारानेच विचार जाणावे, अंतःकरणानेच अंतःकरण ओळखायला हवे. एवढेच नव्हे तर दुसऱ्यांचे अंतःकरण आपण होऊन त्यांचे हृदय जाणावे. हे सर्व ही स्मरणातही विस्मरण मिसळले आहे. म्हणून ते भेदाचे लक्षण असून एकदेशी झालेली जाणीव परिपूर्ण ब्रह्म होऊ शकत नाही. पुढचे शिकत असताना मागचे विसरतो. पुढे उजेड दिसतो, न दिसतो, पुन्हा अंधार दिसतो आणि पुढे स्मरण करून जाणून घेताच पाठीमागचे सर्व विस्मरण होते. आता स्मरण म्हणजे तुर्यावस्था आणि विस्मरण म्हणजे सुषुप्ती. सर्वजण या दोन्ही देहात वास करतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पंचदश दशके अधोर्धव निरूपणं नाम सप्तमः समासः. जय जय रघुवीर समर्थ.